9 सप्टेंबर 2024 आम्ही कोल्हापूरहून महाडला कोकणामध्ये जायला निघालो आहोत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी। 7 तारखेला गणेश चतुर्थी होती आणि आमच्याकडे 7 ते 8 असा 1.5 दिवसाचा गणपती होता। 8 तारखेला आम्ही आमच्या गणपतीचे विसर्जन करून 9 तारखेला सकाळी 6 वाजता आम्ही महाडकडे जायला निघालो। महाड हे चिपळूण नंतर येतं कोकणामध्ये आणि महाड हे कोकणाचाच भाग आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोकणामध्ये गणेशोत्सव खूप उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो। द बर्थ ऑफ लॉर्ड गणेशा म्हणून गणेश चतुर्थी ही साजरी केली जाते। हिंदू पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते। सुखकर्ता दुःखहर्ता असणाऱ्या बुद्धीच्या देवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्तगण श्री गणेशाची पूजा करतात। यावर्षी गणेश चतुर्थी ही 7 सप्टेंबरला होती आणि पुढे 10 दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव सुरू राहिला। 17 सप्टेंबरला लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन झाले आणि याच काळात ज्येष्ठ गौरी आवाहन पूजन आणि गौरी विसर्जनही केले गेले। गणपती हा ज्ञानाचे प्रतीक, देवांचा अधिपती, गणाधिपती आणि अडथळे दूर करणारा म्हणजेच विघ्नहर्ता म्हणून महाराष्ट्रामध्ये खूप उत्साहाने आणि भक्तिभावाने हा सण साजरा केला जातो। गणेश विसर्जनाच्या आख्यायिकेमागे एक रंजक कथा आहे। असे मानले जाते की उत्सवाच्या शेवटच्या दिवशी भगवान गणेश त्याचे आईवडील भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्याशी सामील होण्यासाठी कैलास पर्वतावर परत येतात। आम्ही नयनरम्य निसर्गाचा आस्वाद घेत दुपारी 1 वाजता महाडला पोहोचलो। त्यानंतर आम्ही संध्याकाळची आरती अटेंड केली। आमच्या कुळाचे आडनाव मांगडे आहे आणि जे कुलदैवताची पूजा करतात म्हणजे ज्यांना कुलदैवताची पूजा करण्याचा वारसा आहे त्यांच्या इथेच गणेशोत्सव किंवा गणेश चतुर्थीला गणेशाची स्थापना होते आणि तिथे सगळे मांगडे परिवार एकत्र येऊन उत्साहाने आणि एकजुटीने हा उत्सव साजरा करतात। 10 सप्टेंबर 2024ला महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ गौरी पूजा सेलिब्रेट झाली। घरातील वैवाहिक सुख, समृद्धी आणि आरोग्य सुधारेल या आशेने देवी गौरीची पूजा करण्यासाठी पूजा केली जाते। हे व्रत स्त्रिया त्यांच्या लग्नाच्या पहिल्या 5 वर्षात करतात। ज्येष्ठ गौरी आवाहन हॅज अन इमेन्स रिलिजियस सिग्निफिकन्स इन हिंदू रिलिजन। आम्ही महाडमधील चौदार तळ्यावरून आम्ही गौरी आणल्या। शिवाजी महाराजांच्या काळातील मराठा साम्राज्याची राजधानी रायगड किल्ला आणि आधुनिक भारताच्या पार्श्वभूमीवर चौदार तळे जेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेला क्रांतिकारी महाड सत्याग्रहासाठी ओळखले जाते। तर ह्या महाडमधील चौदार तळ्याहून आम्ही गौरी आणल्या। सोनल वहिनी आणि वंदना वहिनींनी गौरींना हळद कुंकू वाहून गौरीचे घरामध्ये स्वागत केले। त्याच्यानंतर गौरी एका पाटावरती ठेवण्यात आल्या। त्यानंतर ही सगळी आमची बच्चे मंडळी पृथ्वी पृथा सगळ्यांचे चेहरे खूप उत्साहाने फुललेले आहेत। वातावरण सुद्धा खूप मंगलमय दिसत आहे। तिकडे विद्यावहिनी आणि सोनल वहिनी ह्या गौरीची कशी सजावट करायची, कशा प्रकारे पूजा करायची तर याचं डिस्कशन चालू आहे। ही साईशा, इथे सोनल वहिनी गौरीच्या पावलांची सजावट करत आहेत। गौरी ह्या सुंदर पावलांनी आमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे। घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद वर्षभर नांदण्यासाठी आम्ही गौरीला खूप प्रेमाने आपुलकीने तिचे स्वागत करत आहोत। इकडे वरळीकर साईशाची गडबड चालू आहे। ही आमची मांगड्यांची सुंदर सुबक आणि देखणी गणेशाची मूर्ती आहे। तुम्ही बघू शकता खूपच कुशलतेने ही मूर्ती बनवलेली आहे आणि त्याला साज शेला सुद्धा खूप सुंदर चढवलेला आहे। ही आमची चिमुकली पृथा आहे जी टक्कल असलेल्या बाहुलीचे केस विंचरत आहे। तर मुलं किती इनोसंट असतात, किती निष्पाप असतात ते बघा तुम्ही। नंतर आम्ही जॉनी जॉनी येस पप्पा अशी कविता म्हणत आहोत।
ह्या वर्षीचा गणेशोत्सव खूप आनंदात अशा लहान बच्चे मंडळींच्या सहवासात खूप उत्साहाने पार पडला आणि खूप समाधान वाटले. त्या म्हणून विद्या काकी आणि वैशाली काकी पुरणपोळीसाठी पुरण तयार होत आहे. तांदळाची भाकरी इकडे तयार होत आहे आणि गौराईला जी आवडते ती माठाची भाजी सुद्धा इकडे फोडणीला घातलेली आहे. इकडे हॉलमध्ये विशाल दादा, सोनल वहिनी, मेघा आणि वंदना वहिनी गौराईला खूप उत्साहाने आणि त्यानं खूप आनंदाने गौराईला सजवण्यासाठी तयार झालेल्या आहेत. इथे छान हिरव्या बांगड्या, ठुशी, झुमके आणि सुंदर असं मंगळसूत्र गौराईला घातले गेलेले आहे. ह्या गौराईकडे बघून मला एक गाणं म्हणायचं वाटतं. सूर्यगोला ठाण्याला, चंद्रभागेच्या कोण्याला, मी पाहते चंद्राला, पदर माझ्या खांद्याला, बंधू आलेत न्यायला, रजा नाही जायला, रजा नाही जायला, पंचमीच्या सणाला, या ग घरचा उमरा ग, कधी मला सुटल, बाप माझा विठ्ठल ग, कधी मला भेटल. ही गौराईची महाराष्ट्रातील आणि बेसिकली कोकणातील पारंपरिक गाणी आहेत. ह्यामध्ये माहेरवासिणीच्या भावना मांडलेल्या आहेत. तर ही अशी अनेक खूप सुंदर गाणी आहेत. हे एकच गाणं नाही तर खूप सुंदर सुंदर गाणी गौरी सणासाठी रचलेली आहेत आणि त्याचा अर्थसुद्धा खूप सुंदर आहे जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं तर. आणखीन एक सुंदर गाणं आहे. कारल्याच्या वेला खाली का गौरी उभीशी, जोडव्याचे जोड सांडलं काय करू मामाजी, सांडलं तर सांडू दे तुझं नव बापाचं, करून देईन लाखाचं, चल गौरी घराशी, कारल्याच्या वेला खाली का गौरी उभीशी, कारल्याच्या वेला खाली का गौरी उभीशी. तर अशा अनेक गाण्यांवरती ज्या महिला आहेत गावातील किंवा कोकणातील तर असा फेरा धरून त्या ह्या गाण्यांवरती झिम्मा आणि फुगडी खेळली जाते आणि गौरी ज्या दिवशी येतात ती रात्र अशी पूर्ण जागवली जाते. गौरी पूजन झाल्यानंतर त्या दिवशी आम्ही सगळ्या महिलांनी आरती घेतली होती. पूजनासाठी जेवढ्या स्त्रिया तिथे उपस्थित होत्या तेवढ्या सगळ्यांनी आम्ही आरती घेतली. खूप सुंदर अनुभव होता. खूप मंगलमय दिवस होता तो आणि खूपच छान अनुभूती होती. खूप सुंदर आरती झाली त्या दिवशी. सगळे खूप प्रसन्न होते, खूप आनंदी होते. संध्याकाळची आरती संपलेली आहे. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी हळद कुंकू वाहून गौरीला नमस्कार करून तिचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही नैवेद्य दाखवलेला आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर घरातील सगळे पुरुष मंडळी जेवायला बसलेली आहेत. कोबीची भाजी, वाटाण्याची भाजी आणि माठाची भाजी, तांदळाची शुभ्र अशी पांढरी भाकरी, तिखट मिरची आणि शेंगदाण्याची चटणी असा नैवेद्य गौरीला दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर पुरुष मंडळींनी जेवायला सुरुवात केलेली आहे. आज गौराई पूजनाचा तिसरा दिवस म्हणजे 12 सप्टेंबर 2024. तिसऱ्या दिवशी सोनपावलाने येणारी गौरी संपन्नता आणि सुबत्ता घेऊन येते. गौरीला गणपतीच्या आईच्या अर्थात पार्वती मातेचे रूप मानतात. तिला घरात माहेरवाशिणीचे स्थान दिले जाते. तिचं कौतुक केलं जातं. तिला छान खाऊ पिऊ घातलं जातं आणि तिचा सन्मान केला जातो. या गौरी पूजनातील एक महत्त्वाची प्रथा म्हणजे ओसा. कोकणात खास करून ही परंपरा आजही जपलेली आहे. वंदना वहिनी, अश्विनी वहिनी, सोनल यांनी सूपं भरलेली आहेत सगळं ओशाचे साहित्य घेऊन आणि ते आता पूजनासाठी तयार होत आहेत. थोड्या वेळात तुम्ही बघू शकता सुपामध्ये नारळ, विविध प्रकारची पानं आणि फळं यांनी, काकडी यांनी हे सूप सजवलेलं आहे. ओसा हे एक सौभाग्य व्रत आहे. नवीन लग्न झालेल्या सुवासिनी गौरीला ओसायला येतात. सोन्याचे मणिमंगळसूत्र,
चांदीची जोडवी, खण, नारळ, तांदूळ, पानाचा विडा, सुपारी, हळकुंड, अक्रोड, बदाम, खारीक, 5 प्रकारची फळे, 5 प्रकारच्या मिठाई, 5 भोपळ्याची पाने इत्यादी वस्तूंनी नवीन सूप सजवून सुवासिनी ते गौरीभोवती 5 वेळा ओवाळतात. नंतर ते सूप गौरीच्या समोर ठेवतात. गौरीला नमस्कार करून आपल्या मनातील इच्छा सांगतात. ओसायला आलेल्या त्या सुवासिनींची खणा नारळाने ओटी भरली जाते आणि त्यांचा मान सन्मान केला जातो. काही ठिकाणी सुवासिनींच्या सुपात काही पैसे ठेवण्याची सुद्धा प्रथा आहे. गौरी म्हणजे आदिशक्ती. तिची खणा नारळाने ओटी भरून तिच्यासारखे सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावे हा या प्रथेमागचा उद्देश आहे. गौराईची पूजा करून तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन लग्न झालेल्या सुनेसाठी फार महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर तिच्याकडे असणारे भरलेले सूप हे घरातील सुबत्तेचे लक्षण मानले जाते. भरलेले सूप देणं हे ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतीक मानले गेले आहे. तसेच नववधू सासरचे कुळ पुढे घेऊन जाणार असते. सासरच्या प्रत्येक सणावरात समारंभात तिला मान सन्मान मिळावा, तिची सगळ्यांसोबत या निमित्ताने ओळख व्हावी हा सुद्धा एक उद्देश असतो. मांगड्यांची नवीन सून आहे ती तिचा पहिलाच ओसा आहे. तर ती 5 सुपांचा ओसा घेऊन घरामध्ये प्रवेश करत आहे. पूर्ण 5 सुपांचं गाठोडं तिच्या डोक्यावरती आहे. तुम्ही बघू शकताय ती गौराईला ओसा करत आहे. त्यानंतर आमच्या सगळ्या मांगडे महिला मंडळ सूप घेऊन तयार आहेत. त्यांची एंट्री होत आहे आता घरामध्ये ओसा करण्यासाठी. खूप छान सजलेल्या आहेत. आमचं सगळं फोटो सेशन झालेलं आहे. फोटोग्राफी झालेली आहे. सगळ्याच गौराई सुंदर सजून धजून पार्वतीची पूजा करण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. खूप उत्साहाने सगळी तयारी केलेली आहे. सूप सजवलेली आहेत. अगदी खरेदीपासून ते सूप धुण्यापासून, धुतल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवण्यापासून नंतर त्याला सजवण्याचे काम सुद्धा केलेले आहे आणि एका रांगेमध्ये पूजा करण्यासाठी तयार झालेले आहेत. सोनल, प्रियांका, मुंबईचे पाहुणे, नववधू ह्या सगळ्या गौराईला ओवाळण्यासाठी तयार आहेत. तुम्ही पाहू शकता खूप असं सुंदर, उत्साही, पवित्र आणि मंगलमय वातावरण आहे. आणखीन एक सुंदर गाणं मी गौराईसाठी म्हणते. देवळा मागली तुळस पाना फुलानं झाकली, देवळा मागली तुळस पाना फुलानं झाकली, जोडव्याच्या नादी गवर माझी वाकली, जोडव्याच्या नादी गवर माझी वाकली, देवळा मागली तुळस पाना फुलानं झाकली, देवळा मागली तुळस पाना फुलानं झाकली, पैंजणाच्या नादी गवर माझी वाकली, पैंजणाच्या नादी गवर माझी वाकली, देवळा मागली तुळस पाना फुलानं झाकली, देवळा मागली तुळस पाना फुलानं झाकली, पाटल्याच्या नादी गवर माझी वाकली, पाटल्याच्या नादी गवर माझी वाकली, देवळा मागली तुळस पाना फुलानं झाकली, बिलवराच्या नादी गवर माझी वाकली, बिलवराच्या नादी गवर माझी वाकली. आपल्या आया गौरी पूजनामध्ये व्यस्त आहेत आणि आता तिकडे बच्चे मंडळी कंटाळलेले आहेत.
खूप हसत खेळत फोटोग्राफी करत खूप छान आनंदाने आम्ही गौरी पूजनाचा समारंभ आम्ही साजरा केलेला आहे। तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आहे। अशा प्रकारे गौरी आणि गणपतीने आमच्या आयुष्यामध्ये आणि जीवनामध्ये सतत असाच आनंद आणि उत्साह भरून ठेवावा, सतत आम्हाला आनंदी ठेवावे। तोंड नाही दिसत पण तिचं इथं उभा असेच मुलाबाळांनी गोकुळ आमच्या नांदावे घरी हीच ईश्वर चरणी पडदा लावा ना। फोटो काढले सोनलने आमच्या उपवास केलेला आहे गौरीचा आणि ती आता गौरीला आवाहन करत आहे घरामध्ये सुख समृद्धी आणि सौख्य नांदण्यासाठी, मुलाबाळांना सुख मिळण्यासाठी। मी एवढ्यांचं सगळ्यांना दिलंय, माझी पण व्हिडिओ काढायची आधीच सांगते। आता काय फोटो काढतो मागाची व्हिडिओ काढत होतो आणि प्ले बटन फोटो दाबले नाही सगळ्यांच्या परत काली पटकन। मम्मी बंद करू का? ते माझं कुठलं हा 3, 2, 1 ना बरोबर शेवटी राहिले 3, 2, 1 मला फोन आवडला फोटो काढत होते नाही म्हटली नवराच पहिले फोटो काढायला। बाई बरं आपल्या ती कुठे आहे पोरगी? मोबाईल लावून बघ बसले काय मम्मी बंद करू? फोटो काढतच नाही। त्यानंतर आमच्या ज्येष्ठ वहिनी वंदना वहिनी या गौरी पूजा करत आहेत घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि सौख्य नांदण्यासाठी, मुलाबाळांना सुख संपत्ती आरोग्य मिळण्यासाठी गौरीला विनंती करत आहेत आणि ज्येष्ठ गौरीची पूजा करत आहेत। पप्पांकडे त्यानंतर स्वतःच्या हाताने बनवलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य गौरी आणि गणपतीला दाखवला जात आहे। ही आहे प्रियांका आमची सुनबाई, तर ती सुद्धा घरामध्ये सुख समृद्धी सौख्य येण्यासाठी गौरीची पूजा करत आहे। दिवसभर गौरी पूजनाचा सोहळा झाल्यानंतर आमच्या क्यूट सगळ्या प्राणवी, पृथा, साईशा आणि पृथ्वी ह्या बच्चे मंडळींनी गाण्यावरती छान ठेका धरलेला आहे गौरी जागरणासाठी आणि आमच्या बॉस ऑफ द फॅमिली लीडर विद्या काकी सुद्धा त्यांना मार्गदर्शन करत आहेत। खूप सुंदर उत्साहाचं आणि चैतन्यपूर्ण वातावरण घरामध्ये आहे। तर हा असा योग नेहमीच यावा
असं मला वाटतं आणि हा सण सगळ्यांनी खूप उत्साहाने साजरा करावा, सगळ्यांनी यात सामील व्हावं असं मला वाटतं. तुमचं मत सांगा. गौरीचे आगमन होते, उद्या त्यांचे जागरण आणि परवा दिवशी ते सासरी परतणार. हे 3 दिवस म्हणजे सासूर वाशिनींसाठी पर्वणीच म्हणावी लागेल. गौराईच्या जागराला गल्लीतील गावातील महिला एकत्र जमतात आणि गौराईंच्या गाण्यांवर फेर धरतात. गौरी ही पार्वतीचे प्रतीक म्हणून पूजली जाते. गौराईच्या रूपात साक्षात पार्वती माताच आपल्या घरी येते. पार्वती माता प्रत्येक सासूरवासून स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. ती माहेरी येते, मैत्रिणीच्या मेळ्यात गाणी गाते, गाणी म्हणते, झिम्मा फुगडीचे फेर धरते आणि माहेरचा मानपान घेऊन प्रेम उराशी घेऊन ती सासरी परतते. या गाण्यांमधून गौराई प्रत्येक सासूरवाशीन महिलेचे प्रतिनिधित्वच करते. आपली लेक माहेरी आल्याप्रमाणे महिलाही हौस करतात. लीडर ऑफ द फॅमिली ज्या खूप उत्साहाने स्वतःही गणेशोत्सवची सगळी जबाबदारी आपल्यावरती घेतात आणि खूप प्रामाणिकपणे त्यांनी ही जबाबदारी पार पाडली, तर त्या गौरीला जागवत आहेत छान सुंदर पारंपरिक गाणी म्हणून. विसर्जनाचा सोहळा. गणेश मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढली असता घरातील विविध अडथळेही दूर होतात आणि विसर्जनासोबत हे विघ्नही नष्ट होतात असा समज आहे. गणेश विसर्जन उत्सवादरम्यान देवतेच्या स्वर्गीय घरी परत येण्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गणेश मूर्तीचे विसर्जन पाण्यात केले जाते. घरातील प्रत्येक बच्चे मंडळी, प्रियांका, सगळ्या सुनांनी आणि ज्येष्ठ मंडळींनी पुन्हा एकदा गणेशाचे आणि गौरीचे पूजन करून खूप कठोर अंतःकरणाने गणेश विसर्जनाची तयारी केलेली आहे. सोनलने गौरीला उचलले आहे आणि ती घराच्या बाहेर पडत आहे. त्यानंतर भाया आणि दादानी गणपतीच्या मूर्तीला हलकेच उचलले आहे आणि घराबाहेर काढलेले आहे. हा सोहळा खूप कठीण असतो, कारण 5 दिवस घरामध्ये वास्तव्य केल्यानंतर जे चैतन्यमय वातावरण असतं आणि गणेश बाप्पाला निरोप देताना सगळ्यांचं अंतःकरण खूप जड झालेलं असते. परंतु गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, अशी पुढल्या वर्षी लवकर येण्याचं वचन देत गणेश बाप्पाला विसर्जित केले जाते. महाडमध्ये सावित्री नदीच्या घाटावर गवळआळीमध्ये जो घाट आहे तिथे भरपूर कुटुंब ही गणपती विसर्जनासाठी जमलेली आहे. पुन्हा एकदा गणपतीला गौरीला आळवून आरती करून आणि त्यांच्याकडून पुढल्या वर्षी लवकर येण्याचे वचन घेऊन सगळेजण एका डोळ्यामध्ये अश्रू आणि एका डोळ्यामध्ये हसू ठेवून गणपती बाप्पाला निरोप देत आहेत. गणेश विसर्जनाची महाभारताशी सुद्धा संबंधित कथा आहे. पौराणिक कथेनुसार गणेश चतुर्थीच्या दिवसापासून महाभारताचे लेखन कार्य सुरू झाले असे मानले जाते. महर्षी वेदव्यास यांनी महाभारताची रचना केली. महर्षी वेदव्यास यांनी महाभारताच्या रचनेसाठी ते लिहून ठेवण्यासाठी भगवान गणेशाला प्रार्थना केली होती आणि भगवान गणेशाने लिहायला सुरुवात केली तर लेखणी थांबणार नाही असे सांगितले होते. महाभारताचे लेखन सुरू झाले आणि सलग 10 दिवस अविरतपणे चालू होते. त्यामुळे गणपती बाप्पांनी शरीर गरम न व्हावे म्हणून अंगाला माती लिंपल्याचे सांगितले जाते.
हीच धूळ व माती 10 दिवसानंतर स्वच्छ करण्यासाठी त्यांना 10 दिवसानंतर जलसमाधी देतात अशी मान्यता आहे. तसंच वेद व्यास यांनी डोळे उघडले तेव्हा पाहिले की गणेशाचे शरीर अहोरात्र लिहिण्याच्या कामामुळे उष्ण झाले आहे, त्यामुळे त्यांना पाण्यात डुबकी मारल्याविना पर्याय नव्हता अशी ही आख्यायिका आहे. त्यामुळे गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशीही करतात. तुम्हाला दिसत आहे इथे गणेशाची मूर्ती आमची होडीमध्ये जात आहे, विराजमान होत आहे. कोळी लोक नदीपात्राच्या बरोबर मधोमध जाऊन गणपतीची मूर्ती विसर्जित करत आहेत. खूप जड अंतःकरणाने आम्ही सगळ्यांनी गौरी गणपतीला निरोप दिलेला आहे आणि त्यांना खूप विनंती केलेली आहे की गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. अशा प्रकारे 9 ते 13 असे 4 दिवस आम्ही खूप सुंदर पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. सगळे सोहळे आम्ही साजरे केले आणि आज बघा घरामध्ये आल्यानंतर गणपती अमूर्त रूपाने आमच्यामध्ये आहे, पण मूर्त रूपाने आम्ही त्याला विसर्जित केलेला आहे आणि नदीवरून कलश भरून आणलेला आहे आम्ही. आणि पुन्हा 14 तारखेला महाडमध्ये वास्तव्य करून 15 तारखेला परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. महाड टू कोल्हापूर असा महाबळेश्वर घाटातला प्रवास चालू झालेला आहे. खूप सुंदर नयनरम्य दृश्य बघत हा प्रवास खूप सुखदायी झालेला आहे. बाय बाय एव्हरीवन अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब.